वृक्ष छाटणीच्या हलगर्जीपणाविरोधात ठाकरे पक्षाचे प्रतिकात्मक आंदोलन, अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी। ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागात झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मंगळवारी प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे महानगर संघटक महेश कदम यांनी आंदोलनादरम्यान पडलेल्या झाडांच्या फांद्या अंगावर घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। पावसाळ्यापूर्वी नियोजनबद्ध वृक्ष छाटणी करण्यात महापालिकेला अपयश आल्याने नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला। या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिल गाडवे, माजी नगरसेवक नरेश मणेरा, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, माजी नगरसेवक संजय दळवी, शाखा प्रमुख तानाजी कदम यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सदर आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलकांनी शहरातील धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक वृक्ष छाटणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली। तसेच पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणीची कामे वेळेत आणि प्रभावीपणे न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित महापालिका अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आंदोलनानंतर शिष्टमंडळाने ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। शहरातील धोकादायक झाडांची तातडीने छाटणी, पडलेल्या झाडांचे जलद गतीने हटविणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रशासनाचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे ठाणे जिल्हा शिवसेना शाखेतर्फे सन्माननीय माजी खासदार राजनजी विचारे साहेब असतील, सन्माननीय केदारजी दिघे साहेब असतील, जिल्हा प्रमुख आमचे नरेशजी मणेरा साहेब असतील, अनिलजी गाडवे असतील, संजय तरे असतील, आमच्या सगळ्या महिला आघाडी रणरागिणी यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही प्रशासन निषेध म्हणून ह्या ठाणे महापालिकेतील सगळ्यात भ्रष्ट खातं म्हणजे ओळखलं जातं ते वृक्ष प्राधिकरण, त्या वृक्ष प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना फांद्या छाटण्यामध्ये अजिबात रस नसतो। कारण का फांदी छाटला तर ठाणेकर वाचू शकतो, पण फांदी छाटताना त्यांना 1 रुपया मिळत नसल्यामुळे फक्त त्यांना विकासकाच्या आडकाठी असलेले वृक्ष तोडण्यामध्ये जास्त रस असतो। कारण का त्यांना एका वृक्षाच्या मागे 5 लाख रुपयाची देवाणघेवाण होते। असं भ्रष्टाचार खात्यामधलं या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत। आम्हाला माहिती आहे आयुक्त फक्त गुड मॉर्निंग गुड नाईटमध्येच गुंतलेले असतात, त्यांना फक्त त्यांच्या नेत्यांशी त्यांच्या उपमुख्यमंत्री असतील, नगरविकास खात्याचे मंत्री असतील, त्यांनाच फक्त फीडबॅक द्यायमध्ये जास्त इंटरेस्टिंग असतात। पण लक्षात ठेवा 27 लाख ठाणेकरांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष 24 तास अहोरात्र उभं राहणार आहे। हे धर्मवीर आनंदगे साहेबांची आम्हाला शिकवण आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे। त्यामुळे जिथे जेव्हा ठाणे संकटात असेल तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण ठाणे जिल्हा त्या जनतेच्या पाठीशी उभी राहणार आहे। याचा अर्थ उभ्या ठाणेकरांना आणि सर्व महाराष्ट्राला हे कळून येतं की ह्या महानगरपालिकेचा किती भोंगळ कारभार आहे। वेळोवेळी ह्या पावसाळ्याआधी ह्या लोकांनी आश्वासनं आणि ह्या सर्व नागरिकांना, ठाणेकर नागरिकांना आश्वासित केलेलं की कुठेही नागरिकांना पाण्याचा त्रास होणार नाही, कुठेही नाहक त्रास होणार नाही, कुठेही झाडं पडणार नाही। पण जर का आपण बघितलं आणि आपल्याच माध्यमातून लोकांना कळतं आहे की वेळोवेळी ही झाडं पडत आहेत, लोकांचं नुकसान होतं आहे, लोकांच्या गरीब लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतं आहे। सगळे नालेसफाईचा जो काय त्यांनी सांगितलेलं, आश्वासित केलेलं ते सगळे नाले तसे भरलेले आहेत। याचा अर्थ खूप स्पष्ट आहे, जो वेळोवेळी आम्ही आरोप करत आलो की तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्टरांचे बिलं काढता, इकडे कुठेतरी पाणी मुरतं आहे आणि याचा अर्थ थेट असा आहे की इकडे भ्रष्टाचार मोठ्या पद्धतीने होतो, इकडे झाडं आम्ही छाटतोय या नावाने बिल काढण्याचं काम चालतं। कदाचित असं आहे की ज्या विषयाला घेऊन ते लोक चाललेले आहेत असं आहे की मंत्र्यांच्या स्वप्नातली डबल डेकर या ठाण्यावरती धावावी म्हणून त्याच रस्त्याची झाड छाटणी होते, इतर गोरगरिबांच्या बाकीच्या नागरिकांच्या विभागामध्ये प्रभागामध्ये होत नाही। आणि त्याचं उत्तम उदाहरण गेल्या या 3-4 दिवसामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे। आम्ही आज निषेधार्थ महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे एक निवेदन तर देणारच आहोत, पण आज जे आम्ही प्रतिकात्मक ह्या इकडे
आमचे शहर संघटक जे महेश कदम जे आहेत ते झाडाच्या स्वरूपात इकडे आलेले आहेत. आम्ही फांदी छाटणं म्हणजे लोकांना हे दाखवायचं होतं, या महानगरपालिकेचे डोळे उघडायचे होते की झाड पडल्यानंतर तुम्ही छाटणी करता, पण झाड जेव्हा होतं ह्या पावसाळ्यापूर्वी जे करायला पाहिजे होतं ते काम तुमच्याकडनं घडत नाही. मोठ्या पद्धतीचा भ्रष्टाचार या ठाणे महानगरपालिकेमध्ये होतो आणि स्वतःची जबाबदारी कशी झटकायची हे या सत्ताधाऱ्याकडनं आपल्याला कळून येतं आणि म्हणून आजचा हा निषेध मोर्चा. मुख्यमंत्रीने जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सांगितलं मुख्यमंत्रीचं बदलते ठाणे, आता उपमुख्यमंत्री आहे. बदलते ठाणे की डुबते ठाणे? 100% बदलते ठाणे आहे. ठाण्यामध्ये जास्तीत जास्त खड्डे नुसते रस्त्यावर नाही तर फ्लायओव्हरवरती पण दिसतात. ज्या पद्धतीची झाडं अगोदर पडायची नाहीत ती आता झाडं पडायला लागली आहेत. लोकांच्या गाड्यांचा असो, लोक मृत्युमुखी पडत असो. मगाशीच असं दिसू आलं की पोखरणला तो मोठा होर्डिंग पडला. याचा अर्थ असा आहे की महानगरपालिकेकडे कोणत्याही सर्वे नाही, कोणत्याही पद्धतीची अकाउंटेबिलिटी नाही. जेवढ्या डिपार्टमेंटला ज्या ज्या पद्धतीचे बजेट ॲलोकेट करतात त्या बजेटच्या अनुषंगाने फक्त पैसा खाण्याचं काम होतं, त्या माध्यमातून लोकांची कामं होत नाहीत. अधिकारी वर्ग हा फक्त नावापुरता अधिकारी आणि फक्त ठोकळे त्या खुर्चीवरती बसवलेले आहेत, हा आमचा थेट आरोप आहे.